तर आता लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, की आता 21वा हप्ता कधी येणार आणि कोणाला येणार आणि कधीपर्यंत येईल आणि किती ₹3000 येणार, काय ₹1500 येणार? ही प्रत्येक आता लाडकी बहिणींना ही आतुरता आहे, की आता कधीपर्यंत पैसे येईल. कारण की आता बरेच जर व्हिडिओ बघितले YouTubeवर, तर सगळ्यामध्ये हेच चालू आहे, की अक्षय तृतीयेला पैसे येणार, ₹3000 येईल, 20 तारखेला येईल, 21 तारखेला येईल. बट अजून तरी सुद्धा कोणाला पैसे भेटलेले नाहीयेत. तर ह्यामध्ये आता हे पैसे भेटणार कोणाला? की ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांनाच पैसे भेटणार आहेत? काही ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही सुद्धा तरी सुद्धा त्यांना पैसे भेटणार आहेत. ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, तर त्यांच्यासाठी ऑप्शन नवीन भेटणार आहे का नाही? ते पण आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. तर असाच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ स्किप करू नका. जरा पण स्किप करू नका. नाहीतर तुम्हाला पूर्ण माहिती कळणार नाही. म्हणून आणि तुम्ही आता फक्त तुम्ही हे एवढंच तुम्हाला हप्ता फेब्रुवारीचा महिन्याचा भेटला आहे का नाही तुम्ही कमेंट करून सांगा. आणि कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचे जे प्रश्न असेल तुम्ही कमेंट करा. तर आता आपण जाणून घेऊया, की सगळ्यात अगोदर पहिला आपण जाणून घेऊया, की 21वा हप्ता कधी भेटणार आहे. आता 21वा हप्ता जर बघितलं तर तुम्ही आता हे पाठीमागच्या वेळेपासून जर म्हणत आलं बघितलं तर प्रत्येक जे हप्ता होता, जर हे 4 महिन्याच्या अगोदर जानेवारी, फेब्रुवारी महिन्याच्या अगोदरपासून जर बघितलं तर प्रत्येक हप्ता आपल्याला भेटत होतं पहिल्या आठवड्यामध्ये. प्रत्येक एक महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता भेटत होता. तर गव्हर्नमेंट शासनानं काय केलेलं आहे, प्रत्येक वेळी असं हळू करत पहिलं 3 तारखेला, मग नंतर 5-6 तारखेला, मग नंतर 11-12 तारखेला आलं. त्यानंतर 13-14 तारखेला असं करत त्यांनी आता शेवटी असं झालेलं आहे, की पुढच्या महिन्याच्या आता हे फेब्रुवारी महिन्यापासून जर बघितलं, तर पूर्ण महिना संपत आला. 1 महिना झाला समजा, तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ते महिना संपत आल्यावर लास्ट आठवड्यामध्ये हप्ता येतोय. तर आता पाठीमागच्या वेळी पण तसंच झालेलं आहे. तर बरेच असे लाडकी बहीण आहेत, की त्यांना सुद्धा माहित नाहीये, की आम्हाला कोणता हप्ता लास्ट आलेला आहे. तर तुम्ही एक काम करू शकताय, तुम्ही चेक कसं करू शकताय तुम्हाला लास्ट हप्ता कोणता आलेला आहे. तुम्ही तुमची जी बँक पासबुक असेल, जे तुमचं बँक असेल, तुम्ही त्याची जी पासबुक असेल, तुम्ही बँकेमध्ये प्रिंट करून घ्या किंवा जर प्रिंटची मशीन दुरुस्तीला आली असेल बँकेमध्ये कोणते असे झालेले आहे, युनियन बँक किंवा बँक ऑफ बडोदामध्ये एक ठिकाणी ब्रँचमध्ये असं झालेलं आहे, की त्यांची जी प्रिंटिंगची मशीन आहे ती खराब झालेली आहे. तर त्यामुळे तुम्ही तिथं फक्त एवढं हे करू शकताय, की तुम्ही 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याचे स्टेटमेंट सुद्धा काढून घेऊ शकताय. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सगळं व्यवस्थित टाईमवर तुम्हाला कळेल. तर 21वा हप्ता हे आता कोणाला येणार? हे 21वा हप्ता आता तुम्हाला हे पहिलं कधी येणार तेच बघूया. कारण की आता हे तुम्हाला लवकरात लवकर हे पुढच्या ह्याच महिन्यामध्ये आता पाठीमागचा महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये 2 दिवसमध्ये जी-आर येईल आता. 25 तारखेपर्यंत त्यांनी 23 तारखेला म्हणत होते, 25 तारखेपर्यंत जी-आर येणार आहे. तर आता समजा तुम्हाला उद्या वगैरे जी-आर आला तर 26 किंवा 27 तारखेला वितरण व्हायचं चालू होणार. कारण की पाठीमागच्या वेळी पण जर बघितलं तर 27 तारखेला वितरण चालू झालं. तर ह्या वेळी सुद्धा 26 ते आता 27 तारखेला वितरण सुरू होणार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही हे माझं बोललेलं आणि तुम्ही बघा तुम्ही 26 किंवा 27 तारखेला पैसे यायला सुरुवात होणार आहेत. आणि यामध्ये 21वा हप्ता कोणाला येणार? ज्यांची ई-के-वाय-सी आता सगळ्यात म्हणजे जर समजा पाठीमागच्या वेळी पूर्ण झालेली आहे आणि जे दुरुस्तीमध्ये पण आता हे 30 एप्रिल पर्यंत ज्यांची मुदत आहे, ही 30 एप्रिल पर्यंत समजा त्याच्या आतमध्ये आता ही ई-के-वाय-सी ज्यांची झालेली आहे, त्यांना सुद्धा हे हप्ता येणार आहे 21वा हप्ता. पाठीमागचे जे हप्ते आहेत त्याबद्दल काही सुद्धा सूचना नाहीये. ते हप्ते पूर्ण एकत्र मिळून येतील काय? कारण की बरेच असे लाडकी बहीण आहेत, त्यांना बरेच लाडकी बहिणींना असं झालेलं आहे, की जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाहीये. तर असं झालेलं आहे त्यांना पाठीमागच्या महिन्याचे हप्ते त्याची काही सुद्धा गॅरंटी नाहीये, ते पैसे येईल काय नाही येईल. तर आता हे जे मार्च महिन्याचा हप्ता जे आहे तुम्हाला आता ह्या 27 तारखेला पैसे तुम्हाला यायला सुरुवात होणार. 26 किंवा 27 तारखेला पैसे यायला सुरुवात होणार. तर हे 3 दिवस चालू राहणार. हे महिन्याच्या एंड पर्यंत राहील. तर तुम्ही ज्यांची ई-के-वाय-सी अजून दुरुस्ती व्हायची राहिली असेल, तर तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. दुरुस्ती ई-के-वाय-सी चालू आहे. बरेच असं मला माहिती आहे, बरेच असे लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी दुरुस्ती यादीमध्ये नावच दाखवत नाहीये. तरी सुद्धा तुम्ही चेक करत राहा आणि तुम्ही प्रयत्न करत राहा. तुमचं ज्यावेळी नाव दाखवेल तिथे के-वाय-सी होईल, तुम्ही के-वाय-सी करून घ्या म्हणजे तुम्हाला हप्ता भेटेल. आणि ज्या लाडकी बहिणींना नवीन ई-के-वाय-सी बद्दल ऑप्शनचं जे विचारायचं आहे, तर त्यामध्ये एक सूचना येणार आहे, एक नोटीस येणार आहे. आता एक पुढच्या 1 किंवा 2 दिवसमध्ये एक नोटीस येणार आहे. ई-के-वाय-सी बाबतीत नवीन ई-के-वाय-सी सुरू करणार आहे का नाही किंवा नवीन ई-के-वाय-सी सगळ्यांसाठी सुरू करणार आहे. तर ही नोटीस येणार आहे. जसं नोटीस येईल मी तुम्हाला त्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला अपडेट देणार आहे. कारण की उगाच चालू होणार आहे, नाही होणार आहे हे असं सांगून काही सुद्धा उपयोग नाहीये. कारण की बरेच असं
युट्यूबवर बघत आहेत भरपूर जण, तर त्यासाठी याच्या बाबतीत आपण पुढं व्हिडिओ त्या बाबतीत आपण आणायचा आहे. तर आता 21 हप्ता तुम्हाला कळालाच असेल कधीपर्यंत येणार आहे. तर तुम्हाला काही सुद्धा दुसरी तुम्हाला माहिती बघण्याची कुठेही तुम्हाला गरज नाहीये. हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच सगळं कळालं असेल आणि कोणाचं जे प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सगळं प्रश्नांची उत्तर देईन आणि ज्यांना लाईव्ह पाहिजे, मी मध्ये पण लाईव्ह आलतो, तर तसं तुम्ही मला लाईव्ह म्हणून फक्त एक कमेंट करा. मी लाईव्ह पण येईल तुम्हाला, म्हणजे नोटिफिकेशन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल लाईव्ह आहे म्हणून. म्हणजे तुम्ही ज्यावेळी मला लाईव्हच्या वेळी तुम्ही मला जे तुमचं प्रश्न आहे तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला ते प्रश्नांचं उत्तर देणार लाईव्ह मध्ये. तर म्हणून अशाच नवीन माहितीसाठी, नवीन सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.